हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतील ही तुटेना या मालिकेचा महा एपिसोडचा रिव्ह्यू. या भागात आपल्याला असं बघायला भेटतं आहे की स्वानंदी तिच्या आईला जाब विचारत असते की आई अगं तुला कळलं कसं नाही आणि अंशुमनने तुला असं सांगितलं. त्या अंशुमनने आणि त्या चिंगीबद्दल, ती भोळी भाबडी गरीब चिंगीबद्दल त्याने असं सांगितलं की त्याने तिला दारू पाजली आणि नशेमध्ये तिच्याकडनं खूप साऱ्या गोष्टी वदवून घेतल्या. आई तुला विश्वास कसा बसला गं? तुला माहिती आहे ना तो अंशुमन कसा आहे? अगं त्याने आपल्या भोळ्या भाबड्या सुशला फसवलं आहे आई, तुला कळत कसं नाही आहे? तेव्हा मंदाकिनी बोलते की हो मला विश्वास बसला, कारण की तो ज्या पद्धतीने सांगत होता ना त्यावर विश्वास ठेवण्यासारखंच होतं. आणि मला माहिती आहे अंशुमनने मला हेही सांगितलं. तेव्हा स्वानंदी बोलते की काय काय सांगितलं अंशुमनने तुला? तेव्हा मंदाकिनी बोलते की त्याने सांगितलं मला की त्याने तुझ्याकडे सुशचा विषय काढला होता, त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम हेही विषय काढला होता. पण तू काय केलंस? तू नाही म्हणालीस, तू काय बोललीस की सुशला समज नाही आहे, ती उथळ आहे, असं तसं सुशबद्दल बोलली ना. तेव्हा स्वानंदी बोलते की आई हे तुला अंशुमन बोलला. मुळात त्याने माझ्याजवळ सुशचा विषय काढलाच नाही आहे आई, आणि काढला असताना थोबडवलं असतं मी त्याला. आई तुला कळत कसं नाही आहे आई? अगं तू काय करून बसली आहेस? तुला समजतं आहे का? अगं तू एकदा बोलली असती ना, एकदा खरं खोटं केलं असतं ना माझ्यासोबत, पण नाही ना, तुला ते जमलं नाही. आणि आई तुला काय वाटतं मुळात त्यांनी काही केलं आहे? अगं चिंगीला न्याय द्यायचा म्हणून त्याच्याशी लग्न करायला लावत होतो आम्ही, आणि तू काय केलं? तू माझ्या लहान बहिणीचं लग्न त्याच्यासोबत लावून दिलं आहेस. तेव्हा मंदाकिनी बिलकुलच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते. स्वानंदी तिला खूप सांगण्याचा प्रयत्न करते की अंशुमन कसा आहे कसा नाही, पण मंदाकिनी तिच्या निर्णयावर स्टिक, आणि ती पूर्ण हव्यासापोटी, ती काहीही तिला कळत नसतं की आपल्या मुलीचं आपण नुकसान करतो आहे म्हणून. इकडे स्वानंदीचे बाबा एकदम चिंता करत बसलेले असतात. तेव्हा रोहन त्यांच्यासाठी चहा आणून देतात. तेव्हा ते बोलतात की नको. तेव्हा रोहनला स्वानंदीचे बाबा बोलतात की तो ऑफिसला नाही जाते ना. तेव्हा रोहन बोलतो की नाही मला जायचं होतं पण जरा काम होतं. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की मला माहिती आहे माझ्या चिंतेने तू इथे थांबला आहेस ना. अरे काय करायचं आपण सांग ना. त्या सुशने लग्न केलं, आणि केलं तर केलं अशा मुलाशी केलं जो मुलगा बिलकुलही चांगला नाही आहे, आणि तिने लग्न कसं करू शकते. तेव्हा रोहन बोलतो की बाबा आता काय करणार आहे. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की तू भारी म्हणत होतास ना की आता लग्न केलं आहे तर केलं आहे, तर काय करणार आहे, करू द्यात त्यांना लग्न, ती लग्न करण्या इतकी सज्ञान आहे म्हणून. तेव्हा रोहन बोलतो की बाबा मग काय करणार आहे, आता आपण त्यात काही करू शकणार आहे का? आता सुशने लग्न केलं बाबा, तुम्हाला काय वाटतं? मला त्याबद्दल वाईट नाही वाटलं, मला तर खूप जास्त वाईट वाटले. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की कधी कधी मंदा अशी वागते ना, मला मंदावर खूप राग यायचा रे, राग येत होता. कधी कधी मला असं वाटतं की मी आदिताई वागत तर नाही ना तिच्यासोबत, जे मी तिला इतकी टोक्याची भूमिका घेऊन घेतो. पण नाही, कारण की कसं झालं आहे ना रोहन, तिने माझ्या लेकीला आईची माया दिली रे. नंदू ही सावत्र लेक असूनही तिने कधीच तुमच्यामध्ये कधीच भेदभाव केला नाही. माझा संसार हा तिने खूप चांगला नेला. तिचे स्वप्न मागे ठेवून तिने तुमच्या कोणामध्येही अंतर दिलं नाही ना स्वानंदी. आणि तू तर सख्या बहिणीपेक्षा खूप जास्त माया केलीस तिच्यावर, जे असं तुम्ही जाणूच नाही दिलं रे एकमेकांना. म्हणून मला मंदाचा अभिमानही वाटायचा, पण ती आता अशी वागते ना तर काय बोलू. आणि तो अंशुमन काय लायकीचा मुलगा आहे, तो असा असतानाही तिने सपोर्ट केला. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलत असतात की हे सगळं तिला माहिती असतानासुद्धा तिने आपल्याला न सांगता केले, हे सगळं तिने लपवून केले, त्या दोघांचं बोलणं झालं असणार नक्की. तेव्हा रोहन बोलतो की कारण बाबा तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही या सगळ्या गोष्टींना परमिशन दिली असती का? तेव्हा तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की मग अरे पण ही लबाडी झाली ना रोहन, काय तिला एवढं राजवाड्यांच्या पैशांचं पडले. अरे राजवाड्यांनी कमवलेला पैसा त्यांच्या कष्टाचा पैसा आहे ना, का ओरबडायचा आपण. तेव्हा रोहन बोलतो की पण बाबा तिची तिन्ही मुलं त्याच फॅमिलीशी कनेक्टेड आहे. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की राजवाडे फॅमिली चांगली आहे रे, ती खूप चांगली, पण तो अंशुमन आहे ना त्या घरातला नासका आंबा. तो पुढे सुशशी कसं वागेल याची मला गॅरंटी नाही. आणि तो नाकासमोरून
चालणारा मुलगा नाही आहे सरळ, तो लग्न संसारी मुलगा नाही आहे. तेव्हा रोहन बोलतो की हो बाबा मला सगळं समजते, पण आपण काय करू शकतो. आणि ते दोघं ॲडल्ट आहेत आणि आणि त्यांनी ज्या कन्सेंटने लग्न केले ना, म्हणजे ते अडल्ट आणि कन्सेंट वाईजही आपण काही नाही करू शकत. ते संज्ञाने आपलं बोलणं इथेच संपतं, लिगलीसुद्धा आणि कन्सेंट वाईजसुद्धा. त्यामुळे आपण दुसरं काहीच करू शकत नाही बाबा. तेव्हा इकडे स्वानंदी तिच्या आईला बोलत असते की आई अगं काय बोलतेस तू, कळते का तुला, आपली सूश तिचं सुख मला बघवणारा नाही असं म्हणतेस तू. आई अगं तिच्या सुखासाठीच तर सांगते, तो मुलगा खूप वाईट आहे, विकृत आहे आणि त्याच्या विकृतीला माझी बहीण आता सामोरी जाणार आहे. मी बाहेरच्या मुलींना वाचवत आली त्याच्यापासून आणि आज माझी बहीण त्याच्या जाळ्यात आहे. आणि तू बघ आपल्या सुष्मिताला कधीच वैवाहिक सुख भेटणार नाही त्याच्याकडनं. अगं तो मुलगा तसा नाहीच आहे. तेव्हा मंदाकिनी ऐकून घेण्याच्या मनस्थितीच नसते. ती बोलते की मला कल्पना होती की तू कुठल्याही थराला बोलशील, आपल्या बहिणीलाही आणि तिच्या नवऱ्यालाही, आणि तू आपलंच म्हणणं खरं करून घेशील. तेव्हा स्वानंदी बोलते की अगं काय बोलतेस आई तू, मला आनंद नसता झाला का की माझीच बहीण माझ्याच घरात सून म्हणून येते. अगं पण मी नाही म्हणते, काहीतरी काळजीपोटी बोलते, तर त्याला काहीतरी व्हॅलिड कारण असणार आहे ना. तेव्हा स्वानंदी बोलते की आई अगं तुझा विश्वास नाही आहे का माझ्यावर, मी का असं करेन. तेव्हा मंदाकिनी बोलते की नाही, जी मुलगी आपल्या लहान बहिणीला घरात आल्यावर साधं आशीर्वादही देऊ शकत नाही, त्या मुलीवर माझा विश्वास नाही. सुष्मिताचं लग्न झालं आहे, ती या घरची सून आहे आणि ती इथेच राहणार. इकडे स्वानंदी आजीशी बोलत असते की आजी आपण काही करून हे लग्न मोडायला हवं, मला ना खूप टेन्शन येतं आहे. आणि हा तुमचा अंशुमन, त्याचं काही प्रेम वगैरे नाही आहे सुष्मितावर, हे सगळं त्याने फक्त सुटका करून घेतली त्याची. आणि आमची सूश, तिला तर काय भुलली ती त्याच्या प्रेमाला, त्याने काय 2 स्वप्न दाखवली असतील तर. इथे राजवाडे असते ना तर काही ना काही केलं तरी असतं, ॲटलिस्ट धाक तरी त्यांना अंशुमनला राजवाड्यांचा. तेव्हा आजी बोलते की तू पिंट्याला सांगणार आहेस. तेव्हा स्वानंदी बोलते की असं कसं फोनवर सांगू ना, ते इथे असतं तर गोष्ट वेगळी होती. आणि प्रत्येक वेळेस त्यांच्या ॲब्सेन्समध्ये माझी फॅमिली काही ना काहीतरी करते, आता लाज वाटायला लागली आहे मला. तेव्हा आजी बोलते की अगं पण हे सगळं सुष्मिताने केलं आहे ना, त्यात तुझा काय दोष आहे. तेवढ्यात स्वानंदीचा फोन वाजतो. तेव्हा स्वानंदी बोलते की त्यांचाच फोन आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की बोलता का आजी तुम्ही. तेव्हा आजी बोलते की नाही, परत म्हणेल तो मी बायकोला फोन केला नाही, आजीने उचलला, बोल तू. तेव्हा स्वानंदी फोन उचलते आणि त्याला विचारत असते की कसे आहात तुम्ही, बरे आहेत ना. तेव्हा स्वानंदी बोलते की हां मी बरी आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की मी तुम्हाला नंतर फोन करू का. तेव्हा समर विचारत असतो की काय झालं म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही इथे ना थोडी गडबडीत आहे मी तुम्हाला नंतर निवांत फोन करते म्हणून स्वानंदी फोन ठेवून देते. तेव्हा आजी बोलते की काय गं बोलायचं तरी नाही, एवढं लवकर का फोन ठेवलास. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही आजी, एक तर मला भीती वाटत होती आणि त्यांच्याशी काय बोलावं नव्हतं समजत. तेव्हा स्वानंदी बोलते की अंशुमनने फारच मोठं जाळं पसरवलं आहे यावेळी. तेव्हा ती आलीच मी म्हणून तिथून चालली जाते. आता स्वानंदी संध्याकाळी रात्री पुन्हा समोरचा मिस कॉल बघून त्याला फोन करते आणि बोलते की हॅलो तुमचा मिस कॉल मिळाला. तेव्हा समोर बोलतो की हो मी फोन केला होता, तुमचा फोन बिझी आला. तेव्हा स्वानंदी बोलते की हो मी ते निकिताताईंशी बोलत होते. तेव्हा समोर बोलतो की अहो ठीक आहे ना, इट्स ओके, तुम्ही कोणाशी बोलत होतात, तुमचं फोन आहे, तुमचं आयुष्य आहे, तुम्ही कोणाशीही बोलू शकतात. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो कोणाशीही नाही, निकिताताईंशी बोलत होती, तेच सांगते. तेव्हा समोर बोलतो की स्वानंदी मॅडम तुम्हाला माझा मुद्दाच नाही कळला. अहो मला तुम्ही कोणाशी बोलत होता, काय बोलत होता, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. असं थोडी ना की तुम्ही माझा फोन येणार आहे म्हणून दिवसभर फोनचीच वाट बघतच बसायला हवी. आणि कोणाचा फोन होता ते मी तुम्हाला विचारलंही नाही, तर मुद्दा येतच नाही ना, आणि तुम्ही तुमचा मुद्दाच सोडत नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही आता आपण नवरा बायको आहे तर आपल्याला एकमेकांबद्दल माहिती हवी ना, आणि जोडीदाराचा मुद्दा समजून घ्यायचं म्हणजे स्वतःचा मुद्दा सोडायचा असं होत नाही ना. तेव्हा समोर बोलतो की तेव्हा स्वानंदी बोलते की हो कळलं मला, तुमचा विश्वास आहे माझ्यावरती. तेव्हा समोर बोलतो की ओके. तेव्हा स्वानंदी बोलते की ओके. तेव्हा समोर बोलतो की नाही हे माझंवालं ओके होतं, तुमचं मुद्दा संपला, हे तुमचंवालं ओके नाही. तेव्हा स्वानंदी खूप गोंधळलेली असते.
तेव्हा समर बोलतो की कशा आहात? तेव्हा स्वानंदी बोलतो की मी ठीक आहे, तुम्ही कसे आहे? तेव्हा समर बोलतो की मी ओके, म्हणजे मिस करतो आहे, म्हणजे घरातली माणसं सगळ्यांना मिस करतो आहे आणि मी इथे आणि सगळं तुमच्यावर जबाबदारी पडली आहे. तेव्हा स्वानंदी खूप इमोशनल होते, रडायला येत असतं आणि ती बोलते की तुम्ही काही मी करेल सगळं व्यवस्थित घरचं हँडल. तेव्हा समर बोलतो की मीही खूप मिस करतो आहे, 4 दिवसाच्या वरती राहायला आवडत नाही मला कुठे. तेव्हा तो बोलतो की ठेवू मी? तेव्हा स्वानंदी बोलते की राजवाडे तुम्ही फोन केलात बरं वाटलं मला खूप. तेव्हा समरही बोलतो की मला पण, आणि ते दोघं फोन ठेवतात. इकडे दुसऱ्या दिवशी स्वानंदी अंशुमनच्या खोलीजवळून जात असते. तेव्हा तिचं लक्ष त्यांच्या खोलीत जातं. अंशुमन सुशकडून पाय दाबून घेत असतो आणि बोलतो की दुसरा पण पाय दाब ना सुश, बरं खूप दिवसांचा थकवा आहे. आणि सुशही बावटासारखी त्याचे पाय दाबत असते. तेव्हा स्वानंदी चिडचिड करते. तेवढ्यात अंशुमन स्वानंदीकडे बघतो आणि बोलतो की तू ना. तेव्हा स्वानंदी जेव्हा अंशुमन आणि सुशच्या रूममध्ये सरळ जाते आणि बोलते की काय चाललं आहे, तेव्हा सुश तिलाच विचारत असते की ताई, अगं ताई तू अशी कशी आमच्या बेडमध्ये येऊ शकतेस, म्हणून सुश तिलाच ओरडत असते. तेवढं तिथे मल्लिकाही येते. तेव्हा अंशुमन मल्लिकाकडे बघतो, ते दोघं एकमेकांकडे बघून हसत असतात. तेव्हा सुश बोलते की हे बघ ताई, तू आमच्यामध्ये लुडबुड करू नको. तेव्हा स्वानंदी बोलते की सुष्मिता, तुला कळते का सेल्फ रिस्पेक्ट नावाची काही चीज आहे का? तो थोडा पण याच्या हाती लागला ना तर पायाखाली तुडवला जाईल. पाय चेपायला लावणं हे काय प्रेम आहे? तेव्हा सुश बोलते की ताई, तू आमच्या प्रायव्हेट लाईफमध्ये बिलकुल येऊ नकोस. तेव्हा सुश बोलते की काय सेल्फ रिस्पेक्ट लावला आहेस ताई? अगं माझा नवरा आहे ना, आणि मी त्याचे पाय चेपून देणं, मला आवडतं त्याला आवडतं, त्यात काय आला सेल्फ रिस्पेक्ट? आम्हाला दोघांना आवडेल ना एकमेकांची काळजी घ्यायला, आणि माझा हजबंड आहे ना तो. तेव्हा स्वानंदी बोलते की आता तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही, आणि मी इथे अजून थांबली ना तर माझी अजून चिडचिड होईल, आणि मी फक्त देवाजवळ प्रार्थना करेल की तुला तुझी चूक लवकर कळू देत, अक्कल ठिकाणावर येऊ दे तुझी. आणि स्वानंदी सुशला बोलून तिथून चाली जाते. मल्लिका लगेच सुशजवळ जाते. तेव्हा मल्लिका बोलते की तुला माहिती आहे, तू एकदम झटक्यात तिला बोललीस ना, तोंडच गप्प करून टाकलं तिचं. तेव्हा अंशुमन बोलतो की मॉम, मी तुला म्हणालं होतं ना माझी बायको कमाल आहे. तेव्हा मल्लिका बोलते हो रे हो, तुला अगदी मनासारखी बायको मिळाली, खूपच शोभेल अशी राजवाड्यांची सून मिळाली आम्हाला. तेव्हा मल्लिका मुद्दामच बोलते की किती दिवस समरची आणि स्वानंदीची मनमानी चालून घ्यायची आम्ही. तेव्हा अंशूही बोलतो की हो ना, मला तर नोकर बनवून ठेवलं होतं, घर झाडायला लावायचे, पुसायला लावायचे. तेव्हा मल्लिका बोलते की हो ना, किती दिवस समरच्या हातात सत्ता असेल ना अजून. तेव्हा सुशला खूप वाईट वाटत असतं हे सगळं ऐकून. तेव्हा मल्लिका मुद्दामच सुशच्या डोक्यावरून हात फिरवते आणि बोलते की तूच एक आशेचा किरणच बाळा आता आमच्यासाठी. तेव्हा सुश बोलते की तुम्ही काळजी करू नका, हे बघा मी आहे ना, आता तुम्हाला बघतेच मी, ज्यांनी तुम्हाला त्रास दिला असेल ना त्यांना सगळ्यांना वठणीवरच आणते मी. इकडे स्वानंदी तिच्या बाबांना सांगत असते की बाबा किती मूर्ख पोरगी ही सुष्मिता, अहो त्या अंशुमनचे पाय चेपत होती ती आणि म्हणत होती की माझा नवरा आहे, मला आवडतं आहे. बाबा मला याचा सगळा राग येतो आहे, राग म्हणण्यापेक्षा मला घृणा येते या गोष्टीची की अंशुमनसारखा मुलगा, बाबा तुम्हाला माहिती आहे ना तो कसा आहे. तेव्हा स्वानंदीचे बाबांना लगेच आठवतं की अंशुमनने त्यांना एकदा धमकी दिलेली असते. तेव्हा स्वानंदीचे बाबा तिला हेही सांगतात की मला माहिती आहे तो कसा आहे मुलगा, पण आता आपण नंदू काय करणार आहे? अगं त्यांनी रजिस्टर मॅरेज केलं आहे, त्यात आपण काय करू शकतो आहे आता? तेव्हा स्वानंदी बोलते की बाबा मला नाहीच पटत आहे हे लग्न, मी मान्यच नाही करू शकत, तुम्ही करा ना काहीतरी. तेव्हा स्वानंदीचे बाबा तिला समजवतात आणि सांगतात की हे बघ आता तू तुझी ही काळजी घे. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की मी येतो. तेही इमोशनल झालेले असतात आणि बोलतात की नंदू स्वतःची काळजी घे, मी येतो. स्वानंदीही बोलते की तुम्हीही काळजी घ्या, आणि ते चालले जातात. इकडे अर्पिता, मल्लिका आणि सुश एकाच खोलीत असतात. सुशचं लक्षच नसतं, तिचं लक्ष वेगळीकडेच असतं. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा मला ना खूप आनंद होतो आहे, मला ना असं काहीतरी गोड खावंसं वाटते, खीर खावीशी वाटते, पण मला स्टाफच्या हातची नको आहे, कोणाच्या घरातल्यांच्याच हातची हवी आहे. तेव्हा मल्लिका बोलते की मुद्दामच अप्पीला खुणवते की सुशला सांगूया म्हणून. तेव्हा मल्लिका 2 वेळा सुशला आवाज देते पण तिचं लक्षच नसतं. तेव्हा मल्लिका अप्पीला खुणवते. अप्पी जाते सुशकडे आणि बोलते की सुश अगं लक्ष कुठे तुझं, ये इकडे ये. तेव्हा मल्लिका बोलते की सुश तुला खीर बनवता येते, मस्त जाऊन खीर बनव.
तेव्हा सूज बोलते की मला तर काहीच येत नाही. मग तेव्हा ती सांगत असते की आमच्या घरी स्वानंदीताई बनवायची आणि ती किती छान बनवायची आणि तिच्या हातची खीर खूप आवडायची म्हणून. तेव्हा मल्लिका मुद्दामच आता सूजला भरवण्याचे काम करते. अगं तिला का सांगतेस तू, आणि तुला माहिती आहे ना तिने तुला आणि अंशूला ॲक्सेप्ट नाही केले आणि मग तरीही तू तिला सांगते, तर ती चिडणार नाही का तुझ्यावर की हे सेलिब्रेशनसाठी तू तिच्याकडनं खीर बनवून घेशील तर. नाही नाही असं नको करू. तेव्हा आणि तिला तर सवयच आहे, तिला तर काय, तिने तुझ्या दोघी घरांचा ताबा घेतला आहे ना, आता हा तोही ताबा, मला तिला सवयच आहे पुढे पुढे करायची, त्यामुळे तू कर ना, तुझाही किचनवर ताबा असायला हवा ना. तेव्हा तेव्हा सूज बोलते की पण तिकडेच आनंदी ताईच बनवायची ना म्हणून. तेव्हा मल्लिका बोलते की पण आता तुझाही किचनवर ताबा असायला हवा. तेव्हा ती बोलते की मग मी मम्माला विचारते, मी बनवते खीर, मी व्हिडिओ कॉल करू मम्माला. तेव्हा मल्लिका बोलते की नाही नाही इथून नको करू, एक काम कर ना, तू किचनमधून कर, म्हणजे तुला मम्माला इन्ग्रेडियंट पण दाखवता येतील, काय टाकायचं काय नाही टाकायचं. तेव्हा ती बोलते की हां ठीक आहे मम्मा, किती स्मार्ट ब्रेन आहे हो तुमचा, असं म्हणून सूज बोलते की जाऊ मी, आणि ती चालली जाते. तेव्हा अर्पिता हसत असते आणि म्हणते की मम्मा किती माठ आहे गं ही. तेव्हा मल्लिका बोलते की हो ना, मला असं वाटलं होतं की तूच माठ आहे, पण बघ. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा, तेव्हा मल्लिका बोलते की नाही नाही असू दे, माठच बरी आहे ती. तेव्हा अर्पिता बोलत असते की बाय द वे मम्मा, तू हिला का खीर बनायला लावते. तेव्हा मल्लिका बोलते जरा तडका बघायला, बघ कसा तडका लागतोय, तिला वाटते ती गोडच बनवते, पण बघ तू आता. इकडे रोहन, अधिरा, तिचे बाबा टेन्शनमध्ये बसलेले असतात. तेव्हा अधिराही सांगत असते की अंशूला मी लहानपणापासून ओळखते, तो मुलगा कसा आहे हे मला माहिती आहे, म्हणजे आहे ना सूज चांगलीच मुलगी आहे, पण सूज ही अंशूच्या टाईपची नाही आहे. तेव्हा रोहनचे बाबाही बोलतात की त्याच्या टाईपची कोणीच असू शकत नाही, त्याच्याकडे संसार करण्याची प्रगल्भता नाही आहे. तेव्हा मंदाकिनी येते आणि बोलते की झाली का तुमची गोलमेज परिषद सुरू झाली. तेव्हा ती बोलली की जावयांविरोधात तुम्ही काय गप्पा सुरू केल्या का, आणि अंशुमन राजवाडे यांना लग्न करण्याचा अधिकार नाही आहे असं ठरवून टाकलं का तुम्ही. असं जर असतं ना तर तुमची ही सून पण येऊ शकली नसती घरात. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की हे बघ मंदा, मी अजूनही तसं म्हटलेलं नाही आहे, मी फक्त बोलतो आहे की त्याची लग्न संसार करण्याची प्रगल्भता नाही आहे म्हणून. रोहनही बोलतो की आई काय गं तुझं, तू सारखं येऊन अधिरावरच का सरकतेस येऊन. तेव्हा मंदाकिनी बोलते की बोलला बायकोच्या बाजूने बोलला. तेव्हा मंदाकिनी बोलते की मी पण हुशारी केली, मी पण माझ्या मुलीची बाजू घेतली, त्यात काय चुकलं. आणि मग सुष्मिता खूप हुशार निघाली, तिला नेहमी बावळट मंद म्हणत असतात ना, ती तर हुशार निघाली ना, तिने आपला संसार सेट केला आहे, मुलगा चांगला आहे, चांगल्या घरचा आहे, श्रीमंत आहे, मग तिने तिची लाईफ सेट केली, त्यात काय. आणि ती प्रगल्भता वगैरे तुमचं जे म्हणणं आहे ना ते येईलच हो, ते कुठे पळून जाणार आहे. इकडे सूज किचनमध्ये खीरची तयारी करत असते. तेव्हा सूजला खीर कसं बनवायचं ती सगळा पसारा किचनवर काढून ठेवते. तेव्हा ती बोलते की मम्माने दूध गरम करायला लावलं होतं. तेव्हा ती दूध गरम करायला ठेवते आणि गॅस कमीच असतो. तेव्हा ती बोलते की अरे हां, दूध गरम करायला वेळ लागतो ना, तोपर्यंत मी काय करू. तेव्हा ती बोलते की तोपर्यंत मी सेल्फी काढते, आणि ती घरभर किचनभर सेल्फी काढत फिरत असते. आणि तेवढं तिथे अर्पिता गुपचूप येते आणि पटकन गॅस फुल करून पळून जाते. तेवढं स्वानंदी तिकडनं येत असते, तिचं लक्ष जातं की सूजचा हात हा दुधाच्या गॅसजवळ असतो आणि दूध उतू जाणार असतं. तेव्हा तेव्हा स्वानंदी पटकन सूजला बाजूला करते आणि बोलते की सूज काय करतेस तू इथे. तेव्हा सूज बोलते की ते दूध ठेवलं होतं. तेव्हा स्वानंदी बोलते की अगं पण तू किचनमध्ये काय करतेस, तुला कळतं आहे का, किचनमध्ये करताना फोनमध्ये कोण हे करतं, चटका बसला असता, भाजलं असतं, गॅस फुल होता. तेव्हा सूज बोलते की मला काय माहीत असं होतं, मम्मा तर अशीच करते ना, दूध गॅसवर ठेवून घरभर फिरत असते. तेव्हा स्वानंदी बोलते की मम्माला एक्सपिरियन्स आहे ना, आपल्या गाठीशी नाही आहे ना, तिला टाईमाचं भान आहे. ते बघ सूज, तू असं काहीही करू नको, आणि हा काय पसारा करून ठेवला आहे, तू काय करत होतीस. तेव्हा सूज बोलते की मी खीर बनवत होती. तेव्हा स्वानंदी बोलते खीर, हे बघ सूज, तू काहीही करू नकोस, आधी तू सगळं शिकून घे, मी आहे ना, मी शिकवेन तुला सगळं, मग तू हे सगळं कर. तेव्हा सूज बोलते की ताई तू मला असं टीच करत नको जाऊस. आणि तेव्हा बोलते की तुला हा पसारा वाटतोय ना, तर ठीक आहे मग तूच आवर, आणि सूज तिथून निघून जाते. इकडे मल्लिका आणि अर्पिताला हसायला येत असतं. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा मला तर खूप भारी वाटतं या दोघी बहिणींची भांडणं बघून.
असं वाटतंय ना की मला तर ती खीरही गोड लागणार आहे. तेव्हा मल्लिकाही बोलते की आता बघ त्या सुशला कशा स्वानंदीच्या डोक्यावर मिऱ्या वाटायला लावते ना, खूप त्रास दिला आहे हिने आपल्याला. इकडे आदिराही मंदाकिनीला समजवत असते की आई तुम्ही याला कळत नाही आहे आम्ही काय बोलतोय. मी ओळखते अंशुमनला, मी ओळखते अंशुमन कसा मुलगा आहे. आय नो तो माझा भाऊ आहे, माझं त्याच्यावर प्रेम आहे, पण मी त्याच्या चुकीच्या गोष्टींना नाही पांघरून घालू शकत आई. ती खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण मंदाकिनी तिलाच उलट बोलत असते की अगं कशी बोलतेस गं तू तुझ्या भावाशी. अगं तुला काही तुझ्या आईने वळण नाही लावलं का. आणि तुला काय सांगते मी, तू घरातल्यांचे संस्कार तसे नाही आहेत त्याच्यावर, म्हणून तो तसा वागतो ना. तेव्हा आदिरा सांगण्याचा प्रयत्न करते की आई तुम्हाला नाही समजते, तो दारू पितो, तो मुलींसोबत खूप घाण वागतो पास्टमध्ये, आम्हाला सगळ्यांना सुशची काळजी आहे. तेव्हा मंदाकिनी ऐकूनच घेत नसते, ती एवढंही बोलते की अगं बघ बघ तुझा नवरा आणि स्वानंदी बघ त्या बहीण भावाचं नातं कसं घट्ट आहे, तू तर तुझ्या भावाच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. तेव्हा रोहनही बोलतो की आई ती आयुष्यभर त्याच्यासोबत राहिली, तिला माहिती आहे ना तिचा भाऊ कसा आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की तू गप्पा बस रे, तू तू तुझ्या बहिणीच्या पाठीमागे उभा राहा सुश, तू तर खंबीरपणे उभा राहायला पाहिजे म्हणून. तेव्हा मंदाकिनीच्या पुढे सगळेही हतबल होतात. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की आम्ही सुशच्या मागे खंबीर उभंच आहे, पण तू तू तुझ्या मुलीचं नुकसान केलं, व्यवहार केला आहेस तू तिचा. तेव्हा सुश बाहेर येते हॉलमध्ये. तेव्हा मंदाकिनी आणि अर्पिता पटकन तिला पकडतात आणि बोलतात की काय झालं. तेव्हा सुश बोलते की मी चांगलं ऐकवलं आहे ताईला, तिला सगळंच बोलले की तू असं करते तसं करते, आणि पण सॉरी तो मुद्दा राहिलाच माझ्याकडनं क्रेडिटचा. तेव्हा थांबा मी बोलून येते म्हणून. तेव्हा अर्पिता बोलते की नाही 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 थांब थांब थांब, आत्ता नको बोलू, तेव्हाच बोलायला पाहिजे होता. तेवढ्यात स्वानंदी तिथे येते आणि बोलते की सुश काय चाललं आहे तुझं, मी तुझ्यावर चिडते, कधी ओरडली मी तुझ्यावर, अगं तुला भाजलं असतं म्हणून ना. तेव्हा सुश पुन्हा बोलायला लागले, ताई हे बघ ताई, तू माझ्यावर चिडू नकोस, तू स्वतःवर क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करू नकोस, मी पण ह्या घरची डॉटर इन लॉ आहे आणि तू जळतेस माझ्यावर. तेव्हा स्वानंदी बोलते की काय काय बोलते, मी तुझ्यावर जळते आणि का जळेन म्हणून मी तुझ्यावर, सुश तुला काय झालं आहे, अशी का करतेस. तेव्हा पुन्हा सुश बोलते की ताई गप्प बस, तू माझ्यावर चिडायचं काम करू नकोस. तेवढ्यात तिथे आजी आणि अंशुमनही येतो, त्यांचे बोलाबोली चालू असतात आणि मंदाकिनी आणि अर्पीला फार हसायला येत असतो, अंशूही बघत असतो. तेवढ्याच बाहेरून समरचा आवाज येतो, काय चाललं आहे इथे. तेव्हा सगळे शॉक होऊन समरकडे बघतात आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.